रामकृष्ण हरी सज्जन हो, एखाद्याला जर चक्कर आली ताबडतोब किंवा फिरल्यासारखं झालं, मग उभा राहिल्या अशी अवस्था झाली किंवा बसून उठल्यानंतर अशी अवस्था झाली, कुठल्याही अवस्थेला तुम्हाला चक्कर येऊ द्या, ही चक्कर घालवायची कशी, तिथल्या तिथं ताबडतोब उपचार काय करायचे. अगदी एका मिनिटाच्या आत त्याची चक्कर जाईल. त्याला जे गोलगोल फिरतंय किंवा जे उठून उभा राहिल्यानंतर धुंदी येते, डोळ्यावरती धुंदी येते, ती धुंदी एका मिनिटाच्या आत कशी घालवायची ते मी पुढे व्हिडिओमध्ये सांगितलंय, ऐका. एखाद्या व्यक्तीला जास्त ओरडल्यामुळं गायन करताना मी हे सर्व उपाय सर्व लोकांसाठी, त्यातल्या त्यात परमार्थिक व्यक्तींसाठी, आणि असं घडतं उच्च स्वरामध्ये जर गायन केलं, उंच स्वरामध्ये जर गायन केलं तर अशी चक्कर येते किंवा एकदमच व्यक्ती ती बसते किंवा एकदमच अंग टाकून दिल्यासारखं होतं. ज्या वेळेला असं होईल त्या वेळेला मी सांगतोय तेवढे फक्त प्रयोग करा. ज्यांनी विश्वास आहे त्यांनीच हे प्रयोग करायचे. तुमची एका मिनिटाच्या आत चक्कर जाणार आणि नंतर तुम्ही डॉक्टरांकडे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे याला भ्यायची काही कारण नाहीये. तुमचं एक गैरसमजूत आहे की चक्कर आल्यानंतर आपणाला डायबिटीस शिवाय दुसरं काही नाही. चक्कर येण्याची अनेक कारण आहेत बाळांनो. ह्याच्यासाठी पित्त हे मुख्य कारण असतं. दुसरं कारण हे बा, तुम्हाला जर इथं जोरात असं मारलं, लक्षात आलं का तुमच्या, जोरात जर तिथं मारलं तर मनुष्याचा मृत्यू होतो. मेडुला ऑब्लॉंगेटा इथं लंबमज्जा आपण ज्याला म्हणतो की अतिशय म्हणजे ब्रेनचा लास्ट पार्ट, ब्रेन म्हणजे मेंदू, मेंदूचा शेवटचा भाग ज्याला म्हणतो. मेंदूपासून एकूण 12 नर्व निघतात, त्यापैकी 8 नर्व या मेडुला ऑब्लॉंगेटा पासून निघतात, लक्षात ठेवा. मग जर समजा त्या व्यक्तीला चक्कर आलेली आहे आणि ती चक्कर येऊन व्यक्ती खाली ताबडतोब बसली, चक्कर कशामुळे येऊ द्या, किंवा खाली पडली किंवा ती खाली मटदुरणा बसली, तर पहिलं काम काय करायचं पहा. हे घड्याळ पुरुषांनी आणि हे बा या हातामध्ये, इकडे मी दाखवतोय तुम्हाला, वारकऱ्यांच्या हातामध्ये हे माऊलीनी अगोदरच दिले, ध्यानात आलं तुमच्या. हे बा हे अशा पद्धतीने हे परिधान करावं. नीट लक्ष द्या. माऊलींचा फोटो तुम्ही नीट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यांच्या हातामध्ये अशा पद्धतीनं हे माळ असल्यामुळं हा जो भाग आहे हा, आणि स्त्रियांच्या हातामध्ये बांगड्या असल्यामुळं हा जो भाग आहे तो न कळत हा दाबला जातो. याला ॲक्युप्रेशर म्हणतात. ज्यांना चक्कर येते त्यांच्यासाठी पहिलं काम हे करायचं. हे बघा, दोन्हीकडच्या भागाचा, दोन्ही हाताचा हा भाग जो आहे तो अशा पद्धतीनं चोळायचा, बरोबर 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 असा चोळायचा. इकडचाही भाग असा बरोबर 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 चोळायचा. आणि त्यानंतर पुढे काय करायचं, त्या व्यक्तीला डोळे झाकायला लावायचे, शांत डोळे झाकायला लावायचे. तेव्हा मी करून दाखवतो तुम्हाला काय करायचं काय नाही. आणि इथून अशा पद्धतीने हे पाठीमाग असं ओढत जायचं. नीट लक्ष द्या. इथल्या ह्या शिरा आहेत आणि ह्या शिरा पाठीमाग इथं खोलगाय, बरोबर मानेच्या इथं मध्ये इथं खोलगाय, त्या खोलग्याच्या या बाजूनी पूर्ण इथपर्यंत, कानाच्या खालीपर्यंत हा भाग लक्षात येतोय तुमच्या, इथपर्यंत. या फक्त बघा शिरा अशा डोळं झाकायला लावायचं. त्याला जेवढे ॲक्युप्रेशर न्यूरोथेरपीचे पॉइंट्स आहेत, आलं का लक्षात, हे अनायशा माळेनी, तुळशी माळेनी अनायशा ॲक्युप्रेशर होतं. गळ्यामध्ये तुळशी माळ का घालावी, याचं कारण तुळशीपत्र तर जिवंत असताना ठेवणं, पण सायन्सचं रिझन काय आहे ते मी सांगतोय. हा भाग या खोलग्यामध्ये, इथं या खोलग्यामध्ये फक्त असं खालच्या बाजूनी असं चोळायचं, हलवायचं इथं पूर्णपणे असं. नीट लक्ष द्या मी काय म्हणतोय, मी करून दाखवतोय तुम्हाला, काय वेगळं नाही, विशेष असं काही नाहीये. याच्यामुळं आणखीन काय काय होऊ शकतं काय ते पुढील व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे. परंतु चक्कर जर आली ताबडतोब तर हे जर तुम्ही केलं काय
तर इथं मेडुला ऑब्लॉंगेटापासून निघाले ते असंच यायचं, खाली मानावर यायचं. ते मानाच्या पाठीमागची बाजू, हा जो पूर्ण भाग आहे हा स्कॅपुला, इथून असं पाठीच्या कान्यावर खाली जाऊन स्कॅपुला इकडच्या बाजूला असं चोळायचं. आणि चोळल्यानंतर त्या व्यक्तीला हळू असं डोळं उघडायला लावायचं. हे 1 मिनिट तुम्ही करा, त्याची चक्कर पूर्णपणे नाहीशी होते. आणि त्याला ताबडतोब लिंबू सरबत, थोडंसं त्याच्यामध्ये किंचितसं मीठ टाकून, लक्षात ठेवा, लिंबू सरबत नेहमीप्रमाणे साखर टाकून करायचं आणि किंचितसं मीठ टाकून ते त्याला हलवून तो लिंबू सरबत त्याला द्यायचा. ते जमत नसेल तर मेडिकलमध्ये ऑरेंज फ्लेवरचं इनर्जल मिळतं, लिक्विड मिळतं. एवढं लक्षात आलं का तुमच्या? ते लिक्विड त्याला ते प्यायला द्यायचं. थंड असतं ते थंड लिक्विड त्या स्ट्रॉमार्फत त्याला प्यायला लावायचं. आणि मग विचारायचं, बाळा तुला चक्कर येते का? पूर्णपणे शरीरातली एनर्जी जेव्हा नष्ट होते तेव्हा तरी चक्कर येते. नाहीतर त्या व्यक्तीला जर पित्त झालेला असेल, पित्ताचा त्रास असेल तर चक्कर येते. परंतु तुम्ही अशा अवस्थेमध्ये काय करता, तुम्ही डायरेक्ट डॉक्टरकडे चक्कर आली करून डॉक्टरकडे नेता. आणि याचा गैरफायदा काही डॉक्टर घेतात. काय डॉक्टर हे वास्तविक पाहता मोठे महान संत आहेत बरं का. देवानंतर जर जीव वाचवण्याचा प्रयत्न कोण करत असेल तर डॉक्टर करतात. परंतु काही डॉक्टर यातले असे आहेत की तुम्हाला तिथे लगेच ब्लड टेस्ट करायला लावली जाते. आणि काय झालेलं असं सांगतो तुम्हाला, चक्कर आल्यामुळे एक मनामध्ये भीती निर्माण होते. भीती निर्माण झाली की आपल्या किडनीमध्ये इमर्जन्सी ग्लँड आहे, जिला अड्रेनल ग्लँड असं म्हणतात, ती F3 ग्लँड बी म्हणतात त्याला. लक्षात आलं तुमच्या? खूप राग आला तरी बी चक्कर येते, भांडण झाली तरी बी चक्कर येते. अनेक कारण आहेत चक्कर येण्याची, अनेक कारण आहेत. आणि ती इमर्जन्सी ग्लँडचं वर्किंग जर व्यवस्थित नसेल तरी बी चक्कर येऊ शकते. चक्कर आली याचा अर्थ तुम्हाला डायबेटीस आहे असा होत नाहीये, परंतु तुमचा बीपी त्या वेळेला वाढलेला असतो. भीतीमुळे बीपी वाढलेला असतो. आणि डॉक्टर स्पष्ट पेशंटच्या तोंडावर सांगतात बीपी वाढलेला आहे, त्यांचा ब्लड टेस्ट करावी लागेल आणि लगे ऍडमिट करतात. लक्षात आलं का तुमचं? त्यांचं कामच आहे ते. आलेला बकरा सोडायचा नाही, हे त्यांचं काम आहे. आणि पुन्हा तुम्हाला सांगतो, ते बीपीची गोळी चालू करणं वगैरे काही डॉक्टर म्हणतो जे प्रामाणिक खरोखरच संतांसारखं कार्य करतात, ते काय करतात, सर्व चेकिंग करून बघतात, ब्लड टेस्ट करायला सांगतात. ब्लड टेस्ट केल्यानंतर आता त्या वेळेला साखर ही वाढलेलीच असते, लक्षात ठेवा. कारण शरीराने ज्या वेळेला ही शरीराने केलेली ऍडजस्टमेंट असते, लक्षात येते का तुमच्या? ही एक शरीराने केलेली ऍडजस्टमेंट असते. पण त्या ऍडजस्टमेंट मध्ये तुम्हाला खूप काही भीती निर्माण होते आणि त्याचा परिणाम असा होतो की समोरची व्यक्ती तुमचा फायदा घेते. मग ते लगेच बीपीची गोळी चालू कर, शुगरची गोळी चालू कर. आणि एकदा शुगरची गोळी तुम्ही चालू केली की तुम्ही हॅबिच्युएटेड बनता. शुगरची गोळी शक्यतो कोणी घेऊ नये डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय, ज्यांच्यावर तुमचा परिपूर्ण विश्वास आहे. आणि लगेच डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाहीये. चक्कर राहिली तोपर्यंत, तिथपर्यंत जास्तवर तुमची चक्कर जर राहिली तर त्यांना सांगायचं अचानक मला चक्कर आली होती. ते चेक करून जर चांगले डॉक्टर असतील तर सांगतात लगेच, काय नाही एवढ्या गोळ्या तुम्ही घ्या आणि 2 दिवसानंतर भेटा. तुम्हाला चक्कर येते का बघायचं त्या 2 दिवसामध्ये. त्या 2 दिवसामध्ये जर तुम्हाला चक्कर वगैरे काय झाली, काहीच नाही झालं तर तुम्हाला काही चेकिंग करायची आवश्यकता नाहीये. मी माझ्या भाषेत जर सांगायचं म्हणलं, सर्व आजारासाठी मन खंबीर ठेवून जर तुमचा भगवंतावर विश्वास असेल, लक्षात हे माहित आहे तुम्हाला, जर मृत्यूच होणार असेल तर तिथे डॉक्टरच काय कोणच वाचवू शकत नाही, विधिलिखित हे चुकत नाही, ध्यानात आलं का? परंतु जर त्याच्यावर जर विश्वास असेल, भगवंतावर विश्वास जर असेल तर न जाणे, कुणालाही न दाखवणे, आलं का लक्षात? बहुतांची बहुमते अवघे रीते पोकळ. मी आधाराशिवाय बोलत नाही. त्याला भेटला ते वेगळं सांगणार, त्याला भेटला ते वेगळं सांगणार. पित्त झाले असं आपणाला समजावं आणि एक 2-3 दिवस कडुलिंबाच्या काड्या
जर चघळल्या, जुने लोक चघळत होते बघा, त्यांना डायबिटीस नाही, चक्कर नाही, काय नाही, काय नाही. आणि मी ते करतो, ध्यानात आलं का तुमच्या? अल्प प्रमाणात ते लिंबाच्या काड्या चघळल्या की आणि पाणी प्यायचं, भरपूर पाणी प्यायचं. त्याच्यामुळं ॲसिडिटी वगैरे जे आहे ते पूर्णपणे लघवीमार्फत न्यूट्रलायझेशन होऊन निघून जातं ते, आणि चांगली कडाडून भोगलं. माझं मी काम केलं, किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे तुमच्यावर अवलंबून. मी सांगणं हे माझं कार्य आहे. ज्यांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यांनी ताबडतोब, आणि त्यातल्या त्यात वारकरी संप्रदायामध्ये जे लोक आहेत त्यांनी हा प्रयोग आवर्जून करावा. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या, संतांच्या, माझ्या सद्गुरूंच्या चरणी. हे वाईट शब्द पडलेला असेल तो माझा दोष आहे, परंतु जे चांगलं आहे ते सद्गुरूंचं ज्ञान आहे, लक्षात ठेवा. ते तुम्ही घ्यावं. झालेली सेवा अर्पण करतो तुमच्या चरणी आणि सेवेला पूर्ण करा. कुंडलिक वरदा हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठल 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 विठ्ठल.